मनसे युती इंडिया आघाडीबाबत ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। मनसे सोबतच्या युतीसाठी तिसऱ्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघं भाऊ खंबीर आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं। इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाही असंही उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे। आमची भूमिका ठरवण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। काँग्रेसची भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। हम दोनों भाई समर्थ है, हमें क्या करना है हम दोनों करेंगे, उसमें तीसरे की आवश्यकता नहीं है। तर मनसे सोबतची युती इंडिया आघाडीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य दिल्लीत केलेलं आहे। युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघं भाऊ सक्षम आहोत, खंबीर आहोत आणि तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीची, तिसऱ्या घटकाची या संदर्भात गरज नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर आमची भूमिका ठरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। दुसरीकडे इंडिया आघाडी संदर्भात सुद्धा ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। अशा कोणत्याही अटी शर्ती नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर कोणताही निर्णय घेण्यासाठी भाऊ आम्ही खंबीर आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तसंच इंडिया आघाडी संदर्भात सुद्धा कोणत्याही अटी शर्ती नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीत आज उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। लोकसभेनंतर होणारी ही इंडिया आघाडीची प्रथमच अशी बैठक म्हणता येईल। याआधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे नेते भेटले होते। महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्याची सत्ता 100% तिथे येईल। आता राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची ऑफिशियल अजून त्यांचा अनाउन्समेंट व्हायचं आहे, पण ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि 100% ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जे काही महाविकास आघाडीचे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले म्हणून केवढा आकांतांडव करतात, पण काल कोण दिल्लीला गेलं? काल जेवणासाठी, मेजवानीसाठी, पंचपक्वान्न राहुल गांधींचं खाण्यासाठी कोण गेलेलं आहे दिल्लीला? इकडे मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे। बहुधा मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते। आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। मी हेही म्हटलं होतं की 2 ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल। तर युतीचा निर्णय आम्ही दोघं भाऊ घेऊ, त्यासाठी तिसऱ्याची गरज नाही। हा निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत म्हटलेलं आहे। त्यांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडली आहे। दुसरीकडे इंडिया आघाडीबद्दल विचारलं गेलं तेव्हा सुद्धा इंडिया आघाडी संदर्भात कोणत्याही अटी शर्ती नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हे मोठं वक्तव्य 2 गोष्टींबाबतचं, एकीकडे मनसे युती संदर्भातलं, दुसरीकडे इंडिया आघाडीबाबतचं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं दिल्लीतून। आनंद आहे, सगळे खासदार इथे आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। खासदारांची इच्छा होती पक्ष कार्यालयात यावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। संसद भवनात पक्ष कार्यालयात पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। उद्धवजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जुन्या संसद भवनातील कार्यालयात पहिल्यांदा आलेला आहात, काय तुमच्या काय भावना आहेत? पहिल्यांदा संसदेतही आलेला आहात। अर्थात आनंदच आहे। शिवसेनेचे सगळे खासदार इकडे आहेत आणि त्यांची इच्छा होती की मी इथे यावं, आम्ही इथे यावं, त्यांच्या इच्छेचा आदर करून आज मी इथे आलेलो आहे। उद्धवजी, पहिल्यांदाच संसदेतही येत आहात, संसद भवनातही येत आहात, नंतर बोलून आपण त्याबद्दल येस येस
तर उद्धव ठाकरे हे संसद भवनातल्या पक्ष कार्यालयात गेलेले होते. फुलांनी हे संसद भवनातील पक्ष कार्यालय सजवण्यात आलेलं होतं. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे संसद भवनात आणि संसद भवनातल्या पक्ष कार्यालयात येणार होते. त्यामुळेच खासदार यांनी असं स्वागत उद्धव ठाकरे यांचं केलं. पक्ष कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आलेली होती. अर्थात आनंद आहे या ठिकाणी आल्यानंतर, असं उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरे हे संसद भवनातील पक्ष कार्यालयात दाखल झाले त्यावेळेसची ही दृश्य. पहिल्यांदाच ते संसद भवनात आणि संसद भवनातील पक्ष कार्यालयात पोहोचलेले आहेत. तर तिथे सुद्धा खासदारांशी ते संवाद साधतायत. उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा 3 दिवसांचा आणि दुसऱ्या दिवशी आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट दिली. तर शिंदे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत आले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला. गद्दारांच्या मताला किंमत देत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काही महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो. त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. पण ज्या त्यांना भेटी घ्याव्या लागतात उद्धवजी त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. आता व्हीव्हीपॅट कशाला काढता असं उद्धव ठाकरे यांनी सवाल केलाय. व्हीव्हीपॅट काढण्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका. आमचं मत कुठे गेलं हे शेवटपर्यंत कळत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ईव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीनच आता काढून टाकलेले आहे. मग तुम्ही निवडणुका घेता कशाला? सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून. आम्हाला एकतर आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे. ते ईव्हीएम मध्ये कळत नाहीये. कारण बटन दाबलं जातंय, दिवा लागतोय, आवाज येतोय, ती रिसीट दिसते, पण ती रिसीट नंतर एकूण सगळ्या रिसीट काय मोजल्या जात नाहीत. आणि मत रजिस्टर कुठे होते आतमध्ये, रजिस्टर कसं होतंय ते कळत नाहीत. आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत. मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.